प्रियांनो, उपासना कार्यक्रमाच्या आणखी एका भागात आपले स्वागत आहे. देवाच्या कृपेने तुम्ही ठीक असाल अशी मला आशा आहे. आज आपण देवाच्या वचनाची सखोल समज मिळवण्यासाठी पवित्र शास्त्रातून आपला दैनंदिन प्रवास सुरू ठेवत आहोत. आपल्या मागील भागात आपण स्वतः बायबल वाचण्याचे महत्त्व शिकलो. आजच्या भागात आपण बायबलवर मनन करणे म्हणजे काय आणि इतरांनी पवित्र शास्त्राबद्दल जे लिहिले आहे ते वाचणे का महत्त्वाचे आहे हे शिकणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आपण पवित्र शास्त्र अभ्यासाच्या प्राथमिक पायऱ्या पाहत आहोत. आज आपली पुढील पायरी आहे पवित्र शास्त्रावर मनन करा. मनन करणे ही अशी गोष्ट आहे जी देवाने त्याच्या लोकांना शिकवली. देवाचे वचन इस्रायलच्या लोकांसमोर नेहमीच होते, जेणेकरून ते त्यावर मनन करू शकतील. अनुवाद 6 अध्याय 6 ते 9 या वचनांमध्ये आपल्याला याविषयी पाहावयास मिळते. वचन म्हणते, ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निसताना, उठताना त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या चौकटींवर व आपल्या फाटकांवर त्या लिही. प्रियांनो, देवाची इच्छा होती की त्यांचे लक्ष जिथे कुठे जाईल तिथे वचन त्यांच्या दृष्टीस पडावे. हल्ली जेव्हा आपण महामार्गावरून जातो किंवा एक्सप्रेस वेवरून जातो त्यावेळेस जाहिरातींचे अनेक फलक आम्हाला दिसतात. अगदी सिगारेटच्या जाहिरातीही त्यावर पाहावयास मिळतात. कदाचित हेच कारण असेल की हल्ली अनेक जण, विशेषतः तरुणाई, या सिगारेटच्या विळख्यात सापडली आहे. जे आमच्या आजूबाजूला दिसते त्याकडेच आम्ही जास्त आकर्षिले जातो. प्रियांनो, आम्ही कसे आहोत हे परमेश्वराला चांगले ठाऊक आहे. आमचा स्वभाव त्याला चांगला माहीत आहे. तो आपल्याला ओळखतो आणि त्याने त्याच्या लोकांना सांगितले की जिथे त्यांना वचन दिसेल तिथे ते घ्या. ते त्यांच्या दाराच्या दारावर होते आणि ते त्यांच्या कपड्यांवर घालत होते आणि चालताना, बसल्यावर, झोपेपर्यंत त्यांना वचनाबद्दल बोलायचे होते. देवाने त्याच्या लोकांना वचनावर मनन करण्यास सांगितले. आता आपण पाहूया की देवाच्या वचनावर मनन करण्याचा खरोखर काय अर्थ होतो. पहिल्या स्तोत्रात एक अतिशय चित्तवेधक असे विधान आहे. स्तोत्र 1 आणि पहिली 2 वचने. यामध्ये असं म्हटलेलं आहे, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतेने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. मनन करणे म्हणजे चिंतन करणे, मनात आणणे आणि वारंवार त्यावर विचार करणे. आता आपण पाहूया मनन करणे म्हणजे नक्की काय. जेव्हा गाय रवंत करते तेव्हा ती काय करते? पहा, एखादी गाय सकाळी बाहेर जाते आणि ताजे गवत ती चरत राहते. चरून झाल्यावर ती गाय झाडाखाली बसते आणि मग आम्हाला दिसते की ती सारखी काहीतरी चावत आहे, चघळत आहे. तिचे हे काम जवळजवळ 1 ते 2 तास सहज चालते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ती मनन करीत असते. शाळेमध्ये आपण शिकलो होतो की गायीच्या पोटामध्ये 4 कप्पे असतात. ती सकाळी खाल्लेले गवत एका कप्प्यातून बाहेर काढते आणि नंतर ते दुसऱ्या कप्प्यात नेले जाते. या प्रक्रियेत ती पुन्हा पुन्हा रवंत करते, म्हणजेच खाल्लेले गवत बारीक बारीक चावून खाते. आम्ही देखील असे करायला शिकले पाहिजे. आपण देवाचे वचन मिळवून ते वाचले पाहिजे. ते अशा ठिकाणी ठेवले पाहिजे जिथे ते आम्हाला दिसेल आणि नंतर त्याबद्दल विचारही केला पाहिजे. त्यावर मनन केले पाहिजे. संदेश तयार करताना मी बऱ्याचदा
शास्त्रवचनातील एक वचन घेतो आणि तासन तास ते वारंवार वाचतो. इतरांनी त्याबद्दल काय म्हटले आहे ते मी तपासतो आणि ते मी वाचत राहतो. असे केल्याने त्या विशिष्ट उतार्यातून काही नवीन सत्य बाहेर येते. डॉक्टर हॅरी आयर्नसाइड यांच्याबद्दल कदाचित आपण ऐकले असेल. हे एक बायबल शिक्षक, धर्मोपदेशक, ईश्वर विज्ञान तज्ज्ञ, पाळक आणि लेखकही होते. त्यांनी असे म्हटले होते की त्यांनी शल्मोन रचित गीतरत्न यावर एक व्याख्यान ऐकले होते. परंतु आपल्या घरी येऊनही त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी ते शल्मोन रचित गीतरत्न पुन्हा वाचले, गुडघे टेकले आणि देवाला विनंती केली की ते समजून यावे, म्हणून देवाने त्यांना समंजसपण द्यावे. त्यांनी ते वारंवार केले. खरं तर त्यांनी या प्रकारे कित्येक आठवडे आणि महिने केले. शेवटी त्या पुस्तकातून नवीन प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहोचला. मी सामान्यतः 2 कारणांसाठी डॉक्टर आयर्नसाइड यांचे स्पष्टीकरण देतो. पहिले म्हणजे ते माझ्या स्वतःच्या मनाला आणि हृदयाला मी ऐकलेल्या इतर कोणत्याही स्पष्टीकरणापेक्षा जास्त समाधान देते. आणि दुसरे असे की मला माहीत आहे की ज्या माणसाला ते मिळाले त्याने मनन करण्यात बराच वेळ घालवला होता. काही लोक आम्हाला लिहितात की घरी त्यांची पत्नी आमचा बायबल अभ्यास कार्यक्रम ऐकतात आणि पती कामावर गेल्यावर ते लोक कामाच्या ठिकाणी ऐकतात. काही लोक विशेषतः जेवणाच्या वेळी एखाद्या शास्त्रवचनावर चर्चा करतात. हे एक प्रकारचे मनन आहे जे पुन्हा पुन्हा केले जाते. काही लोकांना ट्रेनच्या प्रवासात किंवा बसच्या प्रवासात वाचन करायला आवडते. हल्ली तर बऱ्याच लोकांकडे कार असते आणि गाडीत एकटे बसून प्रवास करताना शास्त्र वचनाचा एखादा उतारा घेऊन त्या वचनावर विचार करतात. तुमच्यापैकी किती जण रविवारची भक्ती झाल्यानंतर दिवसभरात त्या उतार्यावर मनन करतात? बहुतेक लोक ते वाचतात आणि विसरून जातात आणि पुन्हा कधीही त्या वचनाबद्दल विचार करत नाहीत. किंवा जर त्यांनी रात्री ते वाचले तर सरळ बिछाण्यावर जातात आणि वचनाबद्दल सर्व विसरून झोपून जातात. हल्ली समाजात मनन ही जवळजवळ हरवलेली कला आहे. खरे सांगायचे तर टीव्ही आणि बोटांच्या इशाऱ्यावर उपलब्ध असणारे शेकडो चॅनल्सद्वारा अनेक घरांमध्ये मनन करण्याची शक्यताच नष्ट झाली आहे. यामुळे आज अनेक कुटुंबांचे आध्यात्मिक जीवन बदलत आहे. अनेक मंडळ्या देवाच्या वचनाबद्दल थंड आणि उदासीन होत आहेत आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे देवाच्या वचनाचे मनन न करणे, आळशीपणा करणे. वचनाबद्दल त्यांना आदर, आपुलकी नाही, तसेच विश्वासही राहिलेला नाही. देवाच्या वचनापेक्षा इतर गोष्टींसाठी जास्त वेळ आहे. मग सांगा बरं, आमची आध्यात्मिक वाढ होईल का? आम्हाला देवाच्या वचनांचे मनन करावं असं वाटेल तरी काय? आमच्या क्षणभंगूर जीवनात आम्ही देवाच्या वचनांचे मनन करण्यास शिकले पाहिजे. तुम्हाला आठवतो का तो हबशीत षंड जो यशायाचा ग्रंथ वाचत होता? त्याच्याबद्दल प्रेषितांची कृत्ये अध्याय 8 मध्ये वाचायला मिळते. हा षंड प्रत्यक्षात यशायाच्या ग्रंथाचा अभ्यास करत होता, परंतु वाचत असताना एका उताराचा त्याला अर्थ कळला नाही. आम्ही पाहतो की पवित्र आत्म्याने त्या हबशीत षंडाला तो अध्याय समजावून सांगण्यासाठी फिलिपाला तेथे आणले. याद्वारे त्याच्यासाठी एक नवीन जग उघडले गेले आणि त्याला ख्रिस्ताबद्दल कळले. प्रेषितांची कृत्ये 8 अध्याय 39 हे वचन सांगते की तो आपल्या वाटेने हर्ष करत चालला. प्रियांनो, काय कारण असेल बरं त्याच्या हर्षाचे? असे काय झाले की ज्यामुळे त्याला आनंद झाला होता? याचे कारण म्हणजे तो हबशीत षंड मनन करत होता. तो वारंवार यशाया 53 अध्याय पुन्हा पुन्हा वाचत होता आणि मनन करीत होता. तुम्ही कधी त्या कोकऱ्याचे मनन केले आहे का, ज्याला वधावयास नेणाऱ्या मेंढरासारखे कत्तलीसाठी आणले होते? तो कोण होता? तो स्वर्गातून आला
आणि त्याने स्वतःला आमच्याशी जोडले, ओळख केली. जे आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे भळकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता आणि प्रभूने आपल्या सर्वांचे पाप त्याच्यावर लादले. काय तुम्ही या गोष्टींवर मनन करता का? प्रियानो, त्या हबशी षंडाने केले. त्यानंतर त्याने काय केले हा नेहमीच अनुमानाचा विषय राहिला आहे. असे सांगितले जाते की कालांतराने त्याने चर्चची स्थापना केली. कदाचित तसं झालंही असेल, आपल्याला माहिती नाही. तथापि तो आनंदाने, हर्षाने त्याच्या मार्गावर गेला, ही विलक्षण गोष्ट आहे. यामुळे आपल्याला कळते की तो देवाच्या वचनाचे मनन करीत होता. आता आपण 5व्या पायरीकडे वळत आहोत. ती पायरी आहे इतरांनी शास्त्र वचनांवर काय लिहिले आहे ते वाचणे. मला माहीत आहे की हा एक धोकादायक नियम आहे, कारण बरेच लोक पवित्र शास्त्राबद्दल कोणीतरी काय म्हणते यावर अवलंबून असते. काही पुस्तके देवाच्या वचनाबद्दल चुकीची शिकवण देणारी आहेत. पवित्र शास्त्रात लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीची आपल्याला चाचणी किंवा परीक्षा घेण्याची आवश्यकता आहे. तथापि आम्ही एक चांगला भाष्य ग्रंथ विचारात घेतला पाहिजे. बायबलच्या भाष्यकारांची शिफारस तुम्हाला करणे मला नक्की आवडेल. इतरांनी काय म्हटले आहे ते वाचणे तुम्हाला खूपच फायदेशीर वाटेल. खरं तर तुमच्या अभ्यासात देवाच्या आत्म्याने मार्गदर्शन केलेल्या पुरुषांनी लिहिलेली पुस्तके वाचून फायदा झाला पाहिजे. बायबलच्या पुस्तकांवर काही अद्भुत सखोल कामे झाली आहेत. भाष्य ग्रंथांखेरीज शब्द संदर्भ सूची असणे देखील आवश्यक आहे. याबाबत निवड मात्र तुम्हाला करावी लागेल. तसेच एक चांगला पवित्र शास्त्र शब्दकोश लागेल. यामध्ये पवित्र शास्त्रात आढळणारे शब्द, नावे, ठिकाणे आणि संकल्पनांचे अर्थ, ऐतिहासिक संदर्भ आणि महत्त्व स्पष्ट करण्यासाठी तयार केलेले एक संदर्भ साधन आहे. असे शब्दकोश मराठीमध्ये पवित्र शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींसाठी मौल्यवान आहे. याद्वारे पवित्र शास्त्राचा सखोल अर्थ समजण्यास मदत होते. सुवार्तेमध्ये सहभागी होणारा प्रत्येक शिक्षक आणि उपदेशक हे बाळगतो आणि अभ्यास करतो. मग कोणीतरी विचारतो की दुसऱ्याने लिहिलेले शब्दशः त्याने सादर करावे का? नाही. जोपर्यंत तो लेखकाला श्रेय देत नाही तोपर्यंत त्याने असे कधीही करू नये. पण इतरांनी जे लिहिले आहे ते वापरण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. काही लोक इतरांचा संदेश घेऊन आपला स्वतःचा म्हणून देतात. कधी-कधी त्यांच्याकडून मूळ लेखकाचा उल्लेख केला जातो. लेखकाला त्याचे श्रेय दिले जाते. तर कधी-कधी लेखकाचा अजिबात उल्लेख केला जात नाही. खरं तर यामुळे मूळ लेखकाला काहीच फरक पडत नाही. परंतु त्याद्वारे त्या व्यक्तीचे चारित्र्य प्रगट होते, जे दुसऱ्यांचे शब्द जसेच्या तसे वापरतात आणि त्याचे श्रेय सुद्धा घेत नाही. एकदा एका सेमिनरीमधील एका प्राध्यापकाला कोणीतरी विचारले की त्याने इतर लेखकांच्या म्हणण्याचा संदर्भ द्यावा का? तेव्हा प्राध्यापक म्हणाले, तुम्ही कोणत्याही कुरणात चरा, परंतु दूध मात्र स्वतःचेच द्या. आणि याचा अर्थ असा की तुम्ही इतरांनी जे लिहिले आहे ते वाचले पाहिजे, परंतु तुम्ही ते तुमच्या स्वतःच्या विचारांच्या नमुन्यांमध्ये ठेवा आणि ते तुमच्या पद्धतीने व्यक्त करा. तुम्हाला ते करण्याचा पूर्ण अधिकार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण देवाच्या वचनातील इतर लोकांच्या अभ्यासाचा फायदा घेतला पाहिजे. आता आपण 6व्या पायरीकडे वळत आहोत. ती पायरी आहे पवित्र शास्त्राचे पालन करा. प्रियांनो, पवित्र शास्त्र समजून घेण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी आमच्याकडे आज्ञाधारकता असणे आवश्यक आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अब्राहम. अब्राहमाला खासद्यांच्या ऊर देशामधून परमेश्वराने पाचारण केले. त्याने आपले सर्व काही सोडले आणि परमेश्वराने दाखवलेल्या देशामध्ये तो आला. तेथे देवाने त्याला दर्शन दिले. काही काळ लोटल्यावर तो जेथे राहत होता तेथे दुष्काळ पडला आणि म्हणून अब्राहमाला मिसरला पळून जावे लागले.
परंतु या काळात देवाकडे त्याच्यासाठी काही शब्द नव्हते, संदेश नव्हता. अब्राहम देशात परत येईपर्यंत देवाने त्याला पुन्हा दर्शन दिले नाही. असे का बरे? त्याचे कारण म्हणजे आज्ञाधारकतेचा अभाव. जोपर्यंत देवाने आधीच प्रगट केलेल्या गोष्टींचे पालन केले नाही तोपर्यंत अब्राहमाला कोणतेही नवीन सत्य देण्यास देव तयार नव्हता. हीच गोष्ट आमच्या बाबतीतही आहे. जेव्हा आपण आज्ञा पाळतो तेव्हा देव आपल्यासाठी नवीन सत्य उघडतो. तो आमच्यासाठी एक नवीन दालन उघडतो. आम्हाला सुवार्ता देण्यात आली आहे, आमचे तारण व्हावे या उद्देशाने. आमच्या आत्म्याचे तारण करण्यासाठी दिलेली सुवार्ता देखील आज्ञाधारकतेच्या अगदी निश्चित हेतूने देण्यात आलेली आहे. सुवार्तेवर लिहिलेला सर्वात मोठा दस्तऐवज म्हणजे रोमकरास लिहिलेले पत्र. आणि पौलाने सुवार्तेच्या भोवती आज्ञाधारकपणाची ही बाब मांडली. आपण वाचूया रोमकरास पत्र 1 अध्याय 5 वचन. त्याच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषितपण मिळाले, अशासाठी की त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे. याच पत्राच्या शेवटी पौल लिहितो रोमकरास पत्र 16 अध्याय 26 मध्ये, परंतु आता जे प्रगट झाले आहे आणि सर्व राष्ट्रातील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेष्टांच्या लेखांच्या द्वारे त्यांना जे कळवण्यात आले आहे, विश्वासाने आज्ञापालन, ही शेवटची गोष्ट पौलाने या पत्रात सांगितली आहे. सुरुवात आणि शेवट या दरम्यान काय आहे? आपल्याला समजते की सुवार्ता काय आहे हे त्याने आमच्या समोर ठेवले. एक महान सैद्धांतिक भाग त्याने आपल्या समोर ठेवला. मग तो आमचे कर्तव्य काय आहे या विभागासह समाप्ती करतो. पौलाने सुवार्तेभोवती आज्ञाधारकपणा ही बाब मांडली. विश्वासाने पालन करणे. नेमके याच ठिकाणी आदाम आणि हव्वा चुकले. हवेने केवळ देवाचा शत्रू सैतान याचेच ऐकले नाही, तर तिने देवाची आज्ञाही मोडली. आज्ञा पाळणे फार महत्वाचे आहे आणि आपण हे ओळखले पाहिजे की आम्ही आज्ञेचे पालन केले नाही तर देव आपल्याला सत्य प्रगट करणार नाही. जर आपल्याला पवित्र शास्त्र वाचन करण्याचा फायदा घ्यायचा असेल तर आपण त्याचे पालन केले पाहिजे. तसेच आज्ञापालन महत्वाचे आहे, कारण आमच्याद्वारे ख्रिस्ती धर्माचे मोजमाप करणारे अनेक लोक आहेत. एका प्रसिद्ध विचारवंताने म्हटले आहे की सुवार्तेचे रक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सुवार्तेला अनुसरून योग्य जीवन जगणे. प्रियांनो, या प्रकारे जर आम्ही जीवन जगतो तर निश्चितच ते देवाचे वचन आहे हे आम्ही सिद्ध करतो. एकदा असे झाले की 4 पाळक एकत्र आले. त्यांच्यामध्ये पवित्र शास्त्राच्या विविध भाषांतराच्या गुणवत्तेवर चर्चा चालू होती. त्यापैकी एकाला किंग जेम्स ही आवृत्ती सर्वात जास्त आवडली, त्यातील सोप्या आणि सुंदर इंग्रजीमुळे. जे दुसरे पाळक होते त्यांना अमेरिकन स्टँडर्ड आवृत्ती आवडली, कारण ती अधिक शाब्दिक आहे आणि हिब्रू आणि ग्रीक ग्रंथांच्या जवळची आहे. तिसरे पाळक होते, त्यांनी सांगितले की त्यांना अद्ययावत शब्द संग्रहामुळे आधुनिक भाषांतर आवडले. चौथे पाळक मात्र गप्प बसले होते. त्यांनी आपले कोणतेही मत प्रगट केले नव्हते. जेव्हा त्यांना त्यांचे मत विचारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले, मला माझ्या आईचे भाषांतर सर्वात जास्त आवडते. तिने ते तिच्या जीवनात भाषांतरित केले आणि मी पाहिलेला हा सर्वात खात्रीशीर अनुवाद होता. प्रियांनो, खरोखर विचार करण्यासारखे हे मत आहे. या पाळकांचे मत होते की जेव्हा आम्ही पवित्र शास्त्र आमच्या कृतीमध्ये आणतो, त्याप्रमाणे आम्ही वागण्याचा प्रयत्न करतो, तेच सर्वात उत्तम आणि विश्वासार्ह असे भाषांतर आहे. तुम्हाला आठवत असेल की पौलाने करिंथीतील ख्रिस्ती लोकांस लिहिले होते. आता आपण 2 करिंथ याचा 3 अध्याय आणि 2 आणि 3 ही वचने वाचूया. तुम्हीच आमचे पत्र, आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळलेले आणि त्यांनी वाचलेले असे आहात. शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यांवर नव्हे तर मांसमय अंतःकरण रूपी पाट्यांवर कोरलेले
आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. एका अनामिक लेखकाने लिहिले आहे, शुभवर्तमानाचा दर दिवशी एक अध्याय लिहिला जातो, तुमच्या कृतीने आणि तुमच्या उक्तीने. उक्तीने म्हणजे बोलण्याद्वारे. तुमचे बोलणे हे खरे आहे की अविश्वासाचे याची पारख लोक करतात. सांगा बरं, तुमच्या मते शुभवर्तमान काय आहे? होय प्रियांनो, हे खरं आहे की पवित्र शास्त्राचे पालन करणे महत्वाचे आहे. हल्ली ख्रिस्ती धर्माला इतर कोणाकडून नव्हे तर चर्चच्या सदस्यांकडूनच जास्त त्रास होत आहे. हे एक कारण आहे की आपल्याकडे हे सर्व बंड बाहेरील बाजूस आहे, व्यवस्थेविरुद्ध असलेले बंड. यामध्ये चर्चचा देखील समावेश आहे. एकदा एक निषेध मोर्चा रस्त्यावरून चालला होता. त्यातील एकाने आपल्या हातात एक फलक घेतला. त्या फलकावर केवळ 4च शब्द होते, चर्च नको, येशू पाहिजे. यावर स्पष्टपणे बोलायचे तर चर्चमधील अनेकांचे जीवन इतरांना चर्चपासून दूर नेत आहे. एकदा एका बॅरिस्टरला विचारण्यात आले की ते ख्रिस्ती का झाले नाहीत. यावर त्यांचे उत्तर खूपच मार्मिक होते. ते म्हणाले, मी ख्रिस्ती झालो असतो जर ख्रिस्ती आहे असे म्हणणारे मला भेटले नसते तर. प्रियांनो, ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे, खेदजनक आहे. यासाठीच आम्ही आमचे स्वतःचे जीवन तपासले पाहिजे. तेव्हाच आम्हाला कळेल की देवाच्या वचनाचे पालन करणे किती महत्वाचे आहे. आता आपण आपल्या अध्ययनातील 7वी आणि शेवटची पायरी पाहणार आहोत. ही पायरी आहे, ते इतरांना द्या. केवळ पवित्र शास्त्र वाचू नका, केवळ पवित्र शास्त्राचा अभ्यास करू नका, केवळ पवित्र शास्त्रावर मनन करू नका आणि इतरांनी त्याबद्दल जे लिहिले आहे ते केवळ वाचा असे नाही, तर ते इतरांपर्यंत पोहोचवा. हेच आपण केले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही देवाचे वचन इतरांसोबत सहभागी करीत नाही, तोपर्यंत तुम्ही वचनाच्या अभ्यासात परिपूर्णतेच्या टप्प्यावर पोहोचू शकणार नाही. देव तुम्हाला स्वतःला मानवजातीपासून दूर जाऊ देणार नाही. आणि जेव्हा उर्वरित सर्व अज्ञानी आहेत, तेव्हा देव तुम्हाला सर्व ज्ञान असलेले एक प्रकारचे चालते बोलते पवित्र शास्त्र ज्ञानकोश बनवू देणार नाही. इब्री लोकास पत्र 10वा अध्याय आणि वचन 25. यामध्ये वचन म्हणते, आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तो अधिक करावा. येथे आम्हाला दिसते की देवाने आपल्याला साक्षीदार होण्यास सांगितले आहे. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 8 या वचनामध्ये म्हटले आहे, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. पहा, या ठिकाणी त्याने असे म्हटले नाही की आपण विद्वान, चालते बोलते विश्वकोश किंवा स्मृती ग्रंथ बनावे. तसेच त्याने असेही म्हटले नाही की देवाचे सत्य आपण वहीत दफन करावे म्हणून. कोणीतरी असे म्हटले आहे की शिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे प्राध्यापकांच्या वहीमधील माहिती विद्यार्थ्यांच्या वहीमध्ये दोघांच्याही मनाला स्पर्श न करता हस्तांतरित केली जाते. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्येही अशीच मोठी सत्य आहेत ज्यांचा सराव केला जात नाही आणि ते सहभागीही केले जात नाही. आज आपल्याला साक्षीदार म्हणून बोलावले आहे, म्हणून आपण ते इतरांना दिले पाहिजे. मी सेमिनरीमध्ये असताना एक धडा शिकलो. माझ्या सहकाऱ्यांप्रमाणेच मी छोट्या कळपाचे मार्गदर्शन करीत होतो आणि आम्हाला आढळले की जेव्हा आम्ही पदवीधर झालो तेव्हा वर्गातील इतरांपेक्षा आमचा अनुभव कितीतरी पटीने अधिक होता. काय कारण असेल बरं याचे? कारण आम्ही देवाचे वचन इतरांनाही देत होतो. त्यामुळेच देवाने कितीतरी जास्त प्रमाणात आम्हाला दिले. प्रियांनो, इतरांपर्यंत देवाचे वचन घेऊन जा. देवाचे वचन हातात घेतल्यावर तुमच्यासाठी खालील 7 मूलभूत मार्गदर्शक तत्वे आहेत, त्यांचे पालन करा. पहिलं, प्रार्थनेने सुरुवात करा. दुसरं, पवित्र शास्त्र वाचा. तिसरं, पवित्र शास्त्राचा अभ्यास करा. चौथं, पवित्र शास्त्राचे मनन करा.
5वं, इतरांनी पवित्र शास्त्रावर काय लिहिले आहे ते वाचा. 6वं, पवित्र शास्त्राचे पालन करा. आणि 7वं, ते इतरांना द्या. प्रियांनो, या ठिकाणी आपण थांबवत आहोत. माझी खात्री आहे आजचे अध्ययन आपणास आशीर्वादाचे झाले असेल. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. सत्कारी जरी गेली घडी, स्वप्न मागचे तरी सुखदायी, आशामय मग पुढची पाही, सोड रे धुंदी यात्रिका, चालली घटिका, चालली घटिका, चालली घटिका. प्रियांनो, विश्वास आहे की आजचा कार्यक्रम तुमच्यासाठी आशीर्वादरूप ठरला असेल. आजच्या भागात आपण शिकलो की सखोल आणि वाढत्या आध्यात्मिक जीवनासाठी पवित्र शास्त्रावर मनन करणे महत्त्वाचे आहे. देवाने आपल्या लोकांना आपले वचन सतत त्यांच्यासमोर, त्यांच्या हृदयात, त्यांच्या घरात आणि त्यांच्या संभाषणात ठेवण्याची आज्ञा दिली, जेणेकरून त्याचे सत्य दिवसभर त्यांच्या विचारांमध्ये भरून राहील. खरे मनन म्हणजे पवित्र शास्त्र पुन्हा पुन्हा आठवणे, जसे एखादी गाय रवंद करून चारा चघळते. जसे जसे आपण वाचतो, मनन करतो आणि देवाच्या वचनाकडे पुन्हा पुन्हा परत येतो, तशी तशी नवीन समज आणि अंतर्दृष्टी उलगडू लागते. हमशी शंडाचे उदाहरण आमच्यासाठी एक उत्तम धडा आहे. मननाद्वारे समज वाढतो, आपला विश्वास मजबूत होतो आणि आपल्या दैनंदिन जीवनात देवाचे सत्य जिवंत ठेवले जाते. आपण हा प्रवास एकत्र सुरू ठेवू. पुढील काही भागांमध्ये आपण पवित्र शास्त्राचे पालन कसे करावे आणि ते इतरांपर्यंत कसे पोहोचवावे यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या विश्वासात स्थिर राहा आणि देवाचे वचन आपल्या हृदयात जपून ठेवा. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. समजून येईपर्यंत आम्ही पवित्र शास्त्राचे वाचन करावे. आजचा प्रश्न, गायीचे रवंथ करणे हे काय सूचित करते? ए. अन्न बारीक चावून खाणे. बी. निवांतपणा. सी. वचनांचे मनन करणे. डी. सावकाश काम करणे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.